नमस्कार मंडळी, माझं नाव संकेत आणि सीन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण खरं बोलतो, बरं बोलतो, सीन खोलतो आणि घेऊन आलो एक नवा व्हिडिओ. वेड की सैराट, सैराट की वेड, कुठला आहे सिनेमा बेस्ट ॲज अ व्हिज्युअल्स, स्टोरी लाईन, स्क्रिप्टिंग, डायलॉग्स अँड डिलिव्हरी. नॉट दिस वन, दिस वन. ओके, सो चला सुरू करूया. सैराट एक कॉलेज स्टोरी आहे, गावातली स्टोरी आहे. रॉ टॅलेंटला घेऊन बनवलं एक रिच मूव्ही आहे. तर चांगली स्टोरी, एक नवीन लोक, नवीन चेहरे आणि स्टोरी गावरली आहे. वेड तर कसं आहे, की वेड एक सॉर्ट ऑफ क्रिकेटिंगमध्ये जुळले ते लोक, ते कपल जुळतं. त्याच्यानंतर त्यांचं संभाषण होतं, सगळ्या गोष्टी. देन ते लोकं लग्न करतात. बट ते लग्नामध्ये पण असं गोष्टी आहेत, ठीक आहे. सो ते आहे. फॅमिली ड्रामा, फॅमिली स्टोरी. इथे लव्ह स्टोरी आहे, प्रॉपर लव्ह स्टोरी. लव्ह स्टोरीचा एंड काय होतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मूव्ही बघितलाय, खतरनाक. इथला एंड काय येतो? स्वीट अँड असं पीसफुल. बट इथला नाहीये. दोन्ही वेगवेगळ्या स्टोरी आहेत. कंपॅरिझन का करतोय? कसं ॲज अ ऑडियन्स मला कुठली भावली हे सांगायला मला खूप बरं वाटतं, की हां, एक नवीन दिग्दर्शक येतो, नवीन पोरांना घेतो सोबतीला, चांगली बांधणी करतो, लिखित करतो, डायलॉग्स देतो चांगले आणि ती पोरं पण त्या मेहनतीवरती खरे उतरतात. एक चांगला पिक्चर येतो, 100 करोड कमाई करतो. वेल डन, गुड जॉब. दुसरीकडे एक वेल सेटल्ड फॅमिलीमधला येणारा मुलगा मूव्ही बनवतो, दिग्दर्शक करतो, ॲक्टिंग पण करतो, वेल गुड. गाणी चांगली आहेत, नो डाउट दोन्ही पिक्चरमधली. ठीक आहे, सैराट पण, वेड पण. आणि हा पण पिक्चर चालतो. बट ॲज अ प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं, की कुठला सिनेमा डोक्यावरती घेतला पाहिजे? ऑफकोर्स दोन्ही स्टोऱ्या आहेत. पण ह्या ज्या स्टोऱ्या आहेत ना, ही स्टोरी फार पूर्वीपासून चालली आहे. काही त्यात नवीन नाहीये. हां, इकड-तिकड, तिकडे-इकडे करून मारतात तोंडावर आपल्या. बट हे जे आहे, ही स्टोरी पण आहेच. थोडीफार जुनी असेल आपली आता वाटते, बट आहे. पण त्या स्टोरीला कसं प्रेझेंट केलंय, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. त्या प्रेझेंटिंगला 10 पैकी 10 मार्क आहेत आणि ती इथे नाही आहेत. त्याचं कारण ते आहे. तर तुम्हाला कुठला सिनेमा चांगला वाटतो? म्हणजे ऑफकोर्स तुम्ही मराठी प्रेक्षक आहात. तुम्हाला बरेच प्रोजेक्ट्स आवडतात. हिंदी, बॉलिवूड, टॉलीवूड, कन्नडा, तमिळ, अक्षरशः हॉलिवूड सगळे बघता, नाटक-बिटक बघता तुम्ही. तर तुम्हाला ॲज अ स्टोरी वाईज, ॲज अ कॅरेक्टर्स वाईज, ॲज अ डिलिव्हरी, डायलॉग्स, व्हिज्युअल्स, तुम्हाला दोन्ही ह्या चित्रपटाबद्दल काय वाटतं? सैराट आणि वेड? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ॲट द एंड माझंही चॉईस, पर्सनल चॉईस मला सैराटला मी जास्त हे देईन, प्राधान्य देईन. सो सैराट यावेळेला मला असं वाटतं, की सैराट वन ऑफ द बेस्ट मूव्ही आहे टॉपला. सो आपण वोट करतोय सैराटला, नॉट वेड. बट वेड चांगला मूव्ही आहे, नो डाउट. रितेश देशमुख, वी रिस्पेक्ट यू, नो डाउट. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सीन बोलचं कमेंट सेक्शन ओपन आहे. बिनधास्त तुम्ही सांगा काय चुकतंय, काय नाही मूव्हीबद्दल आणि मी काय चुकीचं बोलतोय, मी काय चुकीचं सांगतोय, तर ते पण तुम्ही मला सांगा. मला शिव्या घाला चालेल, बट सांगा भाई. ठीक आहे. सो व्हिडिओला करूया इथेच एंड आणि आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र-मैत्रिणींना. कारण आपण खरं बोलतो, बरं बोलतो आणि सीन खोलतो.